काय नाही, सगळ्याला सगळं कळतंय गुरुजी, सगळं कळतंय. कळत कसं नाही? एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणावं पंढरपूरला, येईल का? सकाळी मांसाहार केलेला दुपारी पंढरपूरला येईल का? का नाही येणार? ते महाराज आज नाही आज खाल्लंय, उद्या तू पवित्र होतो रे. आणि ही काय परमार्थ आहे रे? सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दान खाऊन हाणतो, तेवढा कशाला सोडतो? तेवढं मी खाकी. महाराजांना वाटतं सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे झोपतो. तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, तू असं खायला का? बरं चला, आपण महाराज मंडळी आपण रात्री बेरात्री प्रवास करतो. दरवेळेस गुगल मॅप योग्यच रस्ता दाखवायला असं नाही, कधीतरी चुकवतो. 2:30ची वेळ आहे दादा, 2:30ची वेळ आहे. तुम्हाला रस्ता विचारायचा आहे. एखादा गन्नवाला माळकरी माणूस दिसला, रस्ता विचाराल का नाही? विश्वासाने का विचाराल? कारण त्या माणसावर विश्वास असेल, ओळखीचा असू द्या नसू द्या, गावचा असू द्या तालुक्यातला असू द्या, त्याला माहित असेल कपाळाला गंध याच्या, गळ्यात तुळशीची माळ आहे, विठेवरच्या मालकाचं लेकरू आहे, आणि जीव पणाला लावेल पण आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करणार नाही, हा विश्वास त्याच्या माळेकडे बघून पटेल. अजून काय सामर्थ्य पाहिजे सांगा? आणि त्याच ठिकाणी पिदाड दिसलं, मी तर म्हणून गाडीत तळ्यात जाऊ दे घेतल्या, पण त्याला विचारू नको कुठं जायचं. आता गाडीत बसल्या बसल्या आपलं मस्त रे दादा. म्हणून विनंती आहे, लोकांचा विश्वास लावत जा रे कपाळाला गंध. उद्या परवा कुठं धडकाला मिळाला तर शेजार पाजारच्याला कळावं कुठल्या गँग मधला आहे, नेमका पुरायचा आहे का जाळायचा, एवढा तरी वेळ लागावा त्यांना. हवेचा बाबा गंध. आता सायंटिफिकली सांगते मी तुम्हाला, माणसाचं इथे भ्रमरंध्र असतं. इथे काय असतं माणसाचं? भ्रमरंध्र. भ्रमरंध्र म्हणजे माणसाची सगळी पॉझिटिव्हिटी या दोन भवायांच्या मध्ये एकत्रित होते. शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा पिंगला सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पुरक रेच कुंभ श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे. 3.5 वेळे मसली कुंडलिनी शक्ती बिंबीच्या देठापासून षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला सकारात्मक भावना निर्माण होते. थोडक्यात काय तर करंगळीच्या शेजारच्या अनामिकेने तुम्ही जर इथे गंध लावला तर तुमच्या डोक्यात पटकन वाईट विचार येत आणि आले तरी फार काळ राहत. हा का शुद्ध शाकाहार असावा? तुम्ही जे खाता तुमच्या शरीरामध्ये तसंच राहतं. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सारा, हा परमात्माचा नियम आहे. का असा नियम आहे? तुम्ही 1 महिना मेथीची भाजी, शेपूची भाजी, चपाती, साधं वरण भात, कमी तिखटाचं कमी तेलाचं खाऊन बघा, तुमचा राग कमी होईल. किती महिना? 1च महिना तुम्ही कमी तिखटाचं कमी तेलाचं खा, तुमचा राग कमी होईल. तामसी अन्न माणसाची रागिष्ट बुद्धी वाढवतो. किती सोपं आहे. मग सगळ्यात मोठा परमार्थ काय? व्यसनावर ताबा आणि शरीरावर नियंत्रण. हे जमलं. सगळ्यात बेकार जे मन आहे, आता कुठे धावे म्हणत तुझे चरण देखली अभागा गेला, काही राहतच नाही ना देवा. सगळ्यात बेकार काय? विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, पैसेची तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसात अविवेकी म्हणतो, संतोषाला चाड लावतो, बसला जागी फिरवता असं मन आहे. सगळ्यात चंचल मन. चंचलतेचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो माननी मदनो मरुत महामदवर कटो मत्समकार कश चंचल. सगळ्यात पहिलं मन एवढं चंचल आहे, माकडाला दारू पाजली. कुणाला पाजली? माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं काय म्हणतात? पिल्यावर कुस कळत नाही. आता मार 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 बायकोला रात्री मारत, सकाळी तिलाच प्रेमानं म्हणतं नव्हतं ग मारायचं, पिल्यावर कळत नाही. एवढंच बरं कळत नाही. हात वळायचा बरं कळतो. आता काय करायचं? माय पिला ना, टोपलावर शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायच्या. त्याला म्हणायचं काळे मनुके ताकद वाढती, गोड लागतात, खा. खाईल का? किती बी टाकलेली असू द्या, तेवढा धुंदीत म्हणी येडाय ग मे येडाय ना. कळतंय त्याला, नाटक करतोय ती, सगळं कळतंय. आधी डोक्यातलं काढून टाका. इंजेक्शन औषधानं भूत दारू बिरू सुटती, काही नाही. मनावर ताबा असल्याशिवाय व्यसन सुटत. अशी जर इंजेक्शन न दारू सुटली असती ना, तुम्हाला सांगते डॉक्टर साहेब, ह्या बायांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं आणि झोपीतच दिलं असतं. घे करून घे जानवारा घे मेल्या घे दजेंदारा घे. आई शपथ दिलं असतं. ती म्हणली असती नवरा दंड मंगळसूत्राला काय खायचं का? आणि खरंच आहे दादा, तुम्ही कुणाचे असू द्या पण संगत चुकीची लागली ना, तुम्हाला दुर्व्यवहार वागायला वेळ लागत
या जगातले 2 नंबरचे विद्वान द्रोणाचार्य. 1 नंबरचे विद्वान सगळ्यात विद्वान दशरथ राजा. 1 नंबरचे विद्वान कोण? दशरथ. 2 नंबरचे कोण? द्रोणाचार्य. महाभारतात द्रोणाचार्य हे नाव ऐकलं असेल. ज्यांनी चक्रव्यूह ऐकलं, 60 मंडल केंद्रबिंदू ते द्रोणाचार्य. विठेवरचा मालक कृष्ण अवतारामध्ये ज्यांच्या चरणाला मस्तक लावूनच रथामध्ये चढायचा एवढा अधिकारच्या द्रोणाचार्याचा, त्या द्रोणाचार्याचा पोरगा संगतीनं वाया गेला, ज्याचं नाव अश्वत्थामा. द्रोणाचार्याच्या पोराचं नाव काय? अश्वत्थामा. संगत कोणाची? जयद्रथ, दुःशासन, इनमिक कोण? सगळ्यात पहिल्यांदा द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटली हे ज्या दलिंदराला दिसलं तो इनमिक. आणि नजर अशी गोष्ट आहे दादा, तुम्ही किती परमार्थ करा, एकदा नजर चुकू द्या, तुमचा काटा निघाल्याशिवाय राहत. तुम्ही किती आयुष्यभर भजन करा, आयुष्यभर नारायण नारायण केलं नारदानं, आयुष्यभर. श्री नारायण 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 हरी नारायण भजन नारायण 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 नारायण. आयुष्य एकदा चुकलं कितीदा? भक्तिसूत्र सांगणारे नारद आहेत बरं का. भक्तीला आणि वैराग्याला तेजोमय करायची ताकद ज्यांच्या भक्तीत आहे ते नारद आहेत. ज्यांनी वाल्या कुळ्याचा वाल्मिकी केला ते नारद आहेत. कितीदा चुकले? एकदाच. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले, सूर्याची कवळी किरण पडली होती, स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासोळीच्या माग मास लागलं. निसर्गाचा नियमच आहे, कळलं त्यालाच कळलं. आता मासोळीच्याच माग मास लागतंय, दुसरं काय लागतंय तेव्हा. ती बघून नारदाला जरा वाईट वाटलं. नारद म्हणले एकटं जगण्यात मजा नाही, कोणतरी सोबत पाहिजे, बायको सहसंगिनी पाहिजे, बायको पाहिजे. तसं बायको असणं काही चुकीचं नाही, कुणाला वाटत नाही. टाळकऱ्यांना वाटतं एवढा उभा राहिलो 2 तास, घरी गेल्यावर पाय दाबाय बायको पाहिजे वाटतं मला. गुरुजीला वाटतं एवढा बदली, घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे वाटतं मलाच वाटतं. गायनाचार्यांना वाटतं एवढा गळा काढला, घरी गेल्यावर गळा दाबाय तुम्ही लय खुश होऊ नका, यांचा परमार्थ चांगला आहे, बायका चांगला भेटत त्यांना. तुमचीच बघा दर रविवारी म्हणती आणा की, तुम्ही बी खाऊ मी बी खातील, लेकराला बी देऊ. त्यांच्या म्हणत नाही ते आणा म्हणून, भाग्यवान नाही ती तुमची, तुम्हाला बी खाऊ घालते ती, लेकराला बी खाऊ घालते ती. त्याच्यामुळं अरे शेवटी बायको असणं काही वाईट नाही. पण नारदांनी चुकीच्या अवस्थेमध्ये बायको मागितली. नारदांनी ते पाहिलं आणि देवाला म्हणले देवा बायको. देव म्हणले कर ना मग, तू दे. देव म्हणला मी कुठून देऊ? नारद म्हणले तुम्हाला 16,108 आहे, 2-4 द्या ना, प्रसाद आहे. आणि ते डोक्यातलं काढ बरं का पोरांनो, ते देवानं एवढ्या बायका केल्या मग आम्हाला 2-4 काय? देव आहेत ते, वासनिक असेल तो परमात्मा कसा? 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. ज्यांनी भगवंताकडे याचना केली देवा पोरी येत आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो, लोक चांगलं समजणार आहेत का आम्हाला? अरे बाईचं आयुष्य म्हणजे काचेचं भांड, फुटलं की. अरे स्त्रीने जगता आलं तर स्वाभिमानाने जगावं, कलंकित जगण्यापेक्षा जीव द्यावा, याला बाईचं आयुष्य म्हणावं. कशाला जगावं देवा? पण आम्ही पवित्र आहोत हे तुला कळणार आहे. तू जरी सांगितलं लोक ऐकणार. सीतामाई तुमची पत्नी होती तरी लोकांनी ऐकलं, आमच्या बाबतीत कसं ऐकतील? देवाने सांगावं चूक नसताना शिक्षा होत असेल तर मी परमात्मा कसा? कारण देव त्याला म्हणावं, पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही. चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला कौरवांनी, अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण मारला, देवाला सहन झालं नाही. देवाने सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने विचारलं देव आहेस ना रे? अरे देव असून वचन मोडलं काय? आदर्श काय घ्यायचं तुझ्याकडनं? कृष्णाने सांगितलं स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं, सगळ्यात मोठं वचन देवाचं. नामा म्हणे केशव राजा केला नियम. एवढं जर परमात्मा करतोय तर आपलं अस्तित्व त्याच्याशिवाय असणार आहे का? नाहीच रे. मग लक्षात घ्या तो परमात्मा आहे. देव म्हटले अन्याय कशाला? तुम्हाला विचारलं कुणी कोण तुम्ही? ओरडून सांगा जगाला भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. प्रत्येक मुलीला स्वाभिमानानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं आणि माझ्या धर्माचं, त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. तो धर्म आहे माझा, तो परमात्मा आहे माझा. ते हिंदू आहेत आम्ही.
वासनिक बायका नाहीयेत. 8 बायका देवाकडं आल्या, देवानं केल्या, एकही बायको देवानं केली नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. उगाच काही म्हणायचं. आता हे पोरांनी हे विलय दणका उठवलाय. राधाकृष्णाचं लगीन झालं नव्हतं, त्यांचं प्रेम पवित्र, मग आपल्याला काय होतंय? तू इकडे शेंबड्या, तुला सांगते. हा, विमल खातो ती कृष्ण आणि जीन्स घालती ती राधा. जरा नीट जोड्या लावा की. देवाची बरोबरी आपल्याला होत असती काय? राधा आणि कृष्ण एकच आहेत. सगळ्यात देखणं रूप देवाचं मोहिनी. दैत्याकडे अमृत गेलं, शल्कपटांनी घेतलं. देवाकडे आणण्यासाठी विष्णूने कोणाचं रूप घेतलं? मोहिनीचं. फार देखणं, असाच देखणं शंकराचार्य सांगतात ना. अधरम मधुरम वैतनम मधुरम नयनम मधुरम हसितं मधुरम हृदयं मधुरम गमनं मधुरम मधुराधिपति अखिलं मधुरम अधरम मधुरम वैतनम मधुरम नयनम मधुरम हसितं मधुरम. देवाचं चालणं, बोलणं, दिसणं, रुसणं, हसणं, पळणं सगळं गोड आहे. विचार केला, जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग सहज विचार आला, ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. नोहे सारिता लग्न मिळविता मिठी पडली पंढरीराया. आपोआप माझे चित्त तुझे, आपोआप मन तुझ्या जवळ गेलं रे देवा. आपोआप एवढा संभवतो म्हटलं काय अजून अजून काय अंतर द्यावं सांग ना देवा तुम्हाला. अजून काय अंतर द्यावं तुला? एवढं सामर्थ्य जर तुझ्यामध्ये असेल तर मी तुझाच आहे बाबा. देवा माझा मी, हिच माझी, बाकी आपलं काही नाहीच आहे. ही ताकद नका दे. मग ज्यावेळेस देवानं मोहिनी रूप घेतलं त्यावेळेस देवानं सगळ्यांकडे प्रत्येकाची नजर फिरली. महादेवांची सुद्धा. महादेवांना सुद्धा वाटलं एवढी सुंदर स्त्री बायको. प्रत्येकाला वाटलं किती सुंदर स्त्री आहे. एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली, इतकी देखणी गोंडस सालस जर माझ्या पोटी मुलगी जन्माला आली तर काय भाग्यवान बाप असेल मी. देवाला सुद्धा विचारांचं नवल वाटलं. आणि परमार्थाचा नियम आहे, तुका म्हणे चित्त करा रे येवोनी गोपाळ. मन स्वच्छ असेल तर जगाचा मालक तुम्हाला अधिकार दिल्याशिवाय राहत. इतकं शुद्ध अंतकरण सूर्यदेवाचं. भगवंताने सांगावं तुमची मनोकामना मी पूर्ण करतो. जेव्हा द्वापार युगामध्ये वसुदेव देवकीच्या पोटी कृष्ण म्हणून जन्माला येईल तेव्हा तुमच्या पोटी राधा म्हणून जन्माला येईल. ती राधा एवढी देखणी असेल, अख्खं विश्व ज्याच्या प्रेमात आहे तो विश्वाचा मालक तिच्या प्रेमात असेल. एवढं देखणं स्वरूप त्या राधेचं असेल. तुम्ही आत्ता सांगा, ऐकलं असेल नीट तर, राधा आणि कृष्ण वेगळे आहेत का? आम्हातया परस्परे एका नामाचीच अंतरे. काय फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात? नाम स्वरूपी, बाकी काही सुद्धा. देवात आणि आपल्यात सुद्धा तेवढाच फरक आहे बरं का. सर्वागती राम देहादेही, बाकी काहीच नाहीये. आणि जर देवाला नाकारला व्यर्थ जन्म गेला. मग अस्तित्वच संपतंय तुमचं. देव आहे म्हणून अस्तित्व आहे हे लक्षात ठेवा. मग काय, नारद म्हणले देवाला देवा बायको आहे का? लक्षात आहे का? तुम्ही आहे का? लक्षात ठेवा. बायको देव नाही म्हणले. जिथं मी नाही ती तुझी. 16,106 घरं फिरले नारद. एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. भरला घनदाट हरी दिसे. माऊली म्हणतात जे जे दिसे भूत देते मानीचे भगवंता भक्ती योग निश्चित जाण माझा. सगळीकडे परमात्मा. 16,106 घरं फिरले. 16,107 घर जामवंतीचं. अस्वलांची कन्या, सगळ्यात देखण्या योगेश्वर भगवान त्यांचा. नारदांची मनोमन इच्छा ह्या भेटाव्या, पण देव मायावी रूपाने त्यांच्या संग फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण? राण्यांची राणी पट्टराणी. कोण? रुक्मिणी आईसाहेब. विठ्ठलाजवळ कोण आहे? रुक्मिणी आईसाहेब. तुळशीला पाणी घालत होते. नारदांनी पाहिलं एकट्याच दिसतंय. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. नारद म्हणले आलतू फालतू नाही, पट्टराणीच आपले. नारदांनी लांबनच हाक मारली, रुक्मिणी. रुक्मिणी माता म्हणले दिसायला तर नारद लागले, पण रोज आईसाहेब म्हणत होते, आज डायरेक्ट रुक्मिणी म्हणतात. पिसाळले का काय? नारदा नाही. तुमच्या नवऱ्यानं सांगितलं जिथं मी नाही तिचा नवरा तू. अशा हिशोबानं मी तुमचा नवरा. हिंदू धर्मात नवऱ्याला एकेरी हाक मारणं इतकं मोठं पाप नाही. नवऱ्याला एकेरी नावानं हाक मारायची. मग इज्जतीत नाव घ्या, नारद राव म्हणा. काय म्हणा? कोण म्हणतय?
भक्तिसूत्र सांगणारे नारद म्हणतायत, कुणाला म्हणतायत? जगाच्या जगत जननीला म्हणतायत. काय म्हणतायत? नारद राव म्हणा. इतकी बेकार नजर आहे. रुक्मिणी मातेला कळलं ही भंगलय आणि देवानं सुधरवाय पाठवलंय. सगळीच काम मुख्यमंत्री करत नाही ना, बाकीचे दोन काय शोभेला बसवले होय खाली महाराज. बरं काय थोडंफार तरी काम द्यावं लागतं त्यांच्याकडे. मग ते खाली उपमुख्यमंत्र्याला दिलं. मी देवाचं म्हणते बरं का, तुम्ही बस तिकडे नेऊ नका महाराज. ते रखमाई मातेला दिलं.